सगळ्यांना स्क्रीन दिसते? स्क्रीन सगळ्यांना क्लिअर आहे बाळांनो, दिसते का? येस और नो गाइस? ओके. आता बघा, तुम्ही काय म्हणत होतात? LHS आणि RHS. ओके, बरोबर ना? तर LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि RHS म्हणजे राईट हँड साइड. ओके, लिहून घ्या वाटलंच तर, तुम्हाला माहित नसेल तर. LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि RHS म्हणजे राईट हँड साइड. आता इथे तुम्हाला एक्झाम्पल तुम्हाला पुट करून दिलेलं आहे. जेव्हा A इज इक्वल टू आपण 4 ठेवतो आणि B इज इक्वल टू 6 ठेवतो, तर आन्सर काय येतं? 2, 6, 4. क्लिअर आहे? आणि इफ वी रिप्लेस A बाय 9, आता बघा आपल्याला दोन व्हॅल्यूज आल्या होत्या जेव्हा युनिट प्लेसला आपण 4 पाहिला, तेव्हा दोन व्हॅल्यू कोणत्या आल्या होत्या? A इज इक्वल टू 4, B इज इक्वल टू A इज इक्वल टू 4 आणि A इज इक्वल टू 9, अशा दोन व्हॅल्यू आपण पुट करू शकत होतो, कन्सिडर करू शकत होतो. क्लिअर आहे? जेव्हा युनिट प्लेसला आपलं काय येतं? 4 येतं. तर तेव्हा आपण पहिल्यांदा पुट काय केली? A इज इक्वल टू 4. ओके, हे पुट करून पाहिलं ना आपण. क्लिअर आहे? तेव्हा आन्सर काय आलं आपलं? 2, 6, 4. ओके, तर 2, 6, 4 म्हटल्यानंतर आपली B इज इक्वल टू किती आली? 6 आली. क्लिअर आहे? कारण तिथे काय दिलं होतं? 2B4 हे दिलं होतं, बरोबर. तर A इज इक्वल टू 4 जेव्हा आपण ठेवलं, तर तेव्हा काय झालं? 4, 4 इंटू 6 इज इक्वल टू 2B4. म्हणजेच इथं काय येईल? बीच्या जागेवर 6. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि जर आता 4 आपण जर A ला 4 ने रिप्लेस करण्याऐवजी 9 ने केलं, 9 इंटू 6, तर आन्सर काय येईल? B च्या जागेवर काय येईल? इथं B आहे ना आपला, कोण सांगेल मला B च्या जागेवर काय येईल? सम्यक, सम्यक, गुड इव्हनिंग येस बेटा. मॅम. काय येईल बाळा गुड B च्या इव्हनिंग. जागेवर? जर आपण A ला 9 ने रिप्लेस केला, तर 2B4 याच्यातल्या B च्या जागी काय व्हॅल्यू येईल? 49 इंटू 6. फास्ट फास्ट गाईज, काय आन्सर येईल? अनम्यूट करायचं श्री बाळा. मॅम नाही. श्री आन्सर सांगायचंय. ज्यांना मॅम ज्यांचा 9. आन्सर येतो त्यांनी आन्सर सांगा. मॅम 9. करेक्ट, 9 येणार. म्हणजेच आन्सर काय होईल आपलं? 294, 294. 294. ओके. यस मॅम. हम्म. सगळ्यांनी म्यूट करा बाळांनो.
आता बघा त्याच्याच खाली काय दिलंय आपल्याला. आता बघा मुलांनो, सगळ्यांनी लक्ष द्यायचं बाळांनो. आता मला कोण सांगेल करेक्ट आन्सर आपलं काय येईल सांगा. जर a इज इक्वल टू 4 ठेवलं तर करेक्ट आन्सर येईल, की a इज इक्वल टू 9 ठेवलं तर करेक्ट आन्सर येईल. इज इक्वल सगळ्यांनी आन्सर करायचंय आणि चॅट बॉक्स मध्ये लिहायचं कोणाकोणाचं आन्सर क्लिअर आहे ते मी बघणार आहे. a इज इक्वल टू 4 ठेवलं तर बरोबर येईल, की a इज इक्वल टू 9 ठेवलं तर. इज इक्वल टू 4 ठेवलं तर बरोबर येईल. मॅम बोलत आहे कोण केला का पहिले? आन्सर इथंच आहे. A is equal to 4, B is equal to 6. काय काय आलं आन्सर? कोणतं करेक्ट आन्सर येईल बाळांनो सांगा मला. आता ज्यांचं लक्ष असेल ना त्यांनी मला करेक्ट आन्सर, त्यांचे मला करेक्ट आन्सर येतील. पण ज्यांचं लक्ष नव्हतं त्यांचं हमखास उत्तर चुकणार आहे, हे मी सांगते. आता बघूयात कोणाकोणाचं लक्ष होतं. ओके, ज्यांनी क्वेश्चन समजून घेतला, ज्यांचं पूर्ण लक्ष होतं त्यांचं मला फक्त एवढं सांगायचंय, a इज इक्वल टू 9 येईल की a इज इक्वल टू 4 येईल. करेक्ट आन्सर कोणतं असेल? चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तरी चालेल. श्री रॉंग आन्सर, अर्णव रॉंग आन्सर, गीतेश रॉंग आन्सर, आदिती रॉंग आन्सर, केदार रॉंग आन्सर, सम्यक, क्रिस्टी, अर्णव रॉंग आन्सर. 4 इज द करेक्ट आन्सर. कुठे आहे बाळांनो लक्ष? राजनंदिनी अनम्यूट करायचं बाळा. राजनंदिनी अनम्यूट. येस मॅम. काय येईल करेक्ट आन्सर? मॅम 4. कसं येईल? मॅम 49 इंटू 6 केल्यावरती 2B4 आन्सर येत आहे. व्हॅल्यू काय येते त्याची? मॅम त्याची व्हॅल्यू 1 येते. हा? काय येते बाळा व्हॅल्यू त्याची? हम्म 2B4. आता बघा मी तुम्हाला क्वेश्चन दाखवते. ओके 1 मिनिट. हा आता इथे बघा, सम टाइम इन अ मॅथमॅटिकल, आता सगळ्यांचं लक्ष पाहिजे, ज्यांचे ज्यांचे रॉंग आन्सर आले त्यांचं तर इथे लक्ष पाहिजे. समटाइम्स इन अ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन डिजिट आर रिप्लेस्ड बाय लेटर्स लाईक ए बी सी, इथपर्यंत सगळ्यांना कळालेलं आहे, एक्सेट्रा. अँड वी आर रिक्वायर्ड टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ दिस लेटर्स. त्या लेटर्सचे आपल्याला काय करायचं? व्हॅल्यूज फाइंड करायचे फ्रॉम दी गिव्हन कंडिशन. व्हेरी नाईस वर्ड, लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. फ्रॉम द गिव्हन कंडिशन, हे खूप जणांनी पाहिलं नाही म्हणून रॉंग आन्सर आले. ओके आता बघा इथे काय म्हणताय, गिव्हन कंडिशन हा खूप महत्वाचा वर्ड आहे. एखाद्या वेळेस तुम्ही बुक मध्ये लिहून घ्या. आणि त्याच्यानंतर बघा, इफ 4a into 6 is equal to 2b4, then find the values of a and b. But a is not equal to b. a is not equal to b. हे डोक्यात ठेवा बाळांनो ह्या गोष्टी. ए काय म्हटले, हे ए जे आहे ते बी सोबत सेम नसणार आहे. बी ची व्हॅल्यू काहीतरी वेगळी असणार आहे आणि ए ची व्हॅल्यू वेगळी. पण जर ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू सेम आली तर ही कंडिशन अप्लाय होईल का?
A and B is not equal. ओके, तर आता बघा, आता मी तुम्हाला आता हे क्लिअर सांगते. कोणाकोणाला लक्षात येत आहे? आता बघा, 4A, आता सगळ्यांनी मला सांगायचंय हा. 4A into 6 इज इक्वल टू काय आहे? 2B4. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना? हँड रेस करा किंवा यस टाईप करा. हे तर क्लिअर आहे. हे आपलं एक्झाम्पल आहे, हे तर क्लिअर आहे. तर जेव्हा आपण ए च्या जागी 4 ठेवलं होतं, आन्सर काय आलं होतं? ए च्या जागेवर 4 ठेवलं, ए इज इक्वल टू 4 ठेवलं, तेव्हा आन्सर काय आलं? 264. म्हणजे ए इज इक्वल टू 4 अँड बी इज इक्वल टू काय आलं बाळांनो? बी इज इक्वल टू 6. क्लिअर आहे का? येस ऑर नो? ओके. आणि आपण जेव्हा ए इज इक्वल टू 9 घेतला, ए इज इक्वल टू 9 पुट केला, तेव्हा व्हॅल्यू काय आली? 294. ओके, तर बी इज इक्वल टू 9 आलं आणि ए इज इक्वल टू सुद्धा 9 आलं. तर हे आपला आन्सर बरोबर येईल का? ए इज इक्वल टू 9 और बी इज इक्वल टू 9. आता मला राजनंदिनीने सांगायचं. तर इज राजनंदिनी. हा, राजनंदिनी अनम्यूट करायचं बघा. येस मॅम. हा, आता सांग मला आन्सर काय येईल? मॅम 4 into 6, 2B4 and A is equal to 4 means 264. B is equal to 6 and A is equal to 9 means answer is 294. मला बाळा सांग, आता ए इज इक्वल टू 4 ठेवलं तर आन्सर करेक्ट येईल की बी इज इक्वल टू ए इज इक्वल टू 9 ठेवल्यावर आन्सर करेक्ट येईल? लास्ट चान्स आहे हा सगळ्यांना. श्री, आन्सर लिहायचं चॅट बॉक्स मध्ये. विशान, आन्सर लिहायचं चॅट बॉक्स A मध्ये. is equal to 4. करेक्ट येईल की रॉंग येईल? केदार, what is the correct answer? Yes. Yes, ma'am. What is the correct answer? A is equal to 4 or A is equal to 9? A is equal to 4. मग तू A is equal to 9 हे का लिहिला होता चॅट बॉक्स मध्ये? रिझन सांगा बाळांनो. केदार, Yes, teacher. हा सांग बाळा केदार. A is equal to 4. कारण टीचर A आणि B इक्वल नाही आहेत. काय बोलला बाळा? A is equal to 4 कारण A आणि B इक्वल नाही आहेत. कळलं आता? गेलंय सगळ्यांपर्यंत Yes. ही गोष्ट? जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता बाळांनो, तुम्ही जर लक्षच नाही दिलं तर तुमचा आन्सर कसं करेक्ट येईल? आता श्रीने मला रिझन सांगायचे. श्री, Yes, ma'am. ए इज इक्वल टू 9 कसं काय पुट केलं बाळा तू? रिझन श्री सांगणं कसं केलं? Ma'am. घाबरायचं नाही, जे वाटतंय ते सांगायचं. मॅम मी क्वेश्चन नीट वाचला नाही, किंवा तुम्ही क्वेश्चन सांगत होता तेव्हा माझं लक्ष नव्हतं, किंवा मग मला वाटलं की नाही ना हे उत्तर येईल. जे काही रिझन असतील ते पटकन बोलायचे बाळांनो. मॅम मी ना
मॅम मला क्वेश्चन ऐकून आलं तर बराबर म्हणून मी 9 आन्सर दिलं. ओके, तर इथून पुढे श्री बाळा आणि बाकीचे सगळे फर्स्ट तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर नाही येऊ द्या, पण तुम्ही क्वेश्चन इतका ऍक्युरेटली वाचणं एवढं गरजेचं आहे ना, त्यामुळे तुमचे खूप मार्क्स जातात. आणि तुम्हाला काय वाटतं, अरे मी तर एवढा अभ्यास केला होता, माझे क्वेश्चन कसं काय चुकले, माझं आन्सर कसं काय चुकलं. करेक्ट आहे का? म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टीचं नॉलेज असतं, पण तुम्ही काय करता गडबडीत. तुम्हाला काय प्रेशर असतं डोक्यावरती, एक्झाम आहे, फायनल एक्झाम आहे, माझ्याकडे हे ऑप्शन आहेत, मला पटकन आन्सर टाकायचंय. क्लिअर आहे का? तर माझा वेळ जाईल, मला 1च तास वेळ आहे, 1 तासामध्ये मला 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. हे जे प्रेशर आहे तुम्ही सोडून द्या. तुम्हाला 5ही क्वेश्चन येऊ द्या, पण तुम्ही 5 क्वेश्चनचे क्वेश्चन नीट रीड करा, त्याचे ऑप्शन चूज करा, तुम्हाला त्या गोष्टीबद्दल नॉलेज आहे का हे चेक करा, आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करा. गडबड गोंधळ करू नका, कारण जे तुमचे आन्सर करेक्ट येणार आहेत ना, ते सुद्धा तुमचे आन्सर चुकणार आहेत बाळांनो. फक्त एवढ्याच मुळे की तुम्ही क्वेश्चन नीट रीड केला नाही. बरोबर आहे का श्री? यस मॅम. त्यामुळं तुम्हाला भले त्या गोष्टीबद्दल नॉलेज नसू द्या, पण तुम्ही शांततेनं पहिले क्वेश्चन रीड करा, कारण क्वेश्चन रीड केल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी समजतात आपल्याला. ओके, त्या क्वेश्चन मध्येच कधी कधी आन्सर दडलेलं असतं बाळांनो. एवढंच फक्त तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही जर एवढ्या गोष्ट केलं ना, तुमचे 5 ऐवजी 10 क्वेश्चन तिथं बरोबर येणार आहेत. पण तुम्ही जर क्वेश्चनच नीट रीड नाही केले, तुम्ही क्वेश्चनकडे नाही नीट लक्ष दिलं, तर तुम्हाला एकही क्वेश्चनचा आन्सर बरोबर येणार नाही, कारण तुम्हाला क्वेश्चनच कळालेलं नाही. बरोबर? आणि या मॅथ मध्ये, हा मॅथ जो विषय आहे ना, त्याच्यात कंडिशनवर खूप भर दिला जातो, कंडिशन आणि फॉर्म्युले. ओके, फॉर्म्युले तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे, टेबल तुम्हाला आलेच पाहिजेत, आणि कंडिशनवर तुम्हाला लक्ष देणं आहे. त्याशिवाय तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकणार नाही, मग कितीही टफ असू द्या किंवा कितीही इझी एक्झाम असू द्या. क्लिअर आहे? ओके श्री, आता क्लिअर आहे सगळी यस गोष्ट? मॅम. हा, लक्ष द्यायचं यस क्लासमध्ये. मॅम. आणि श्रीलाच नाही, सगळ्यांना सांगते, सगळ्यांचं लक्ष पाहिजे. आता फक्त एका कंडिशनमुळे तुमचं सगळ्यांचं आन्सर काय आलं होतं? 9 आलं होतं. करेक्ट आहे का? तर ए नॉट इक्वल टू बी हे कोणी कोणी लक्षातच घेतलं नाही. फक्त आपल्याला काय करायचं, ए बी च्या व्हॅल्यू फाइंड करायचं, एवढंच कुठंतरी डोक्यात होतं आपल्या, म्हणून ते आन्सर चुकलं. ओके, पण ती कंडिशन ही लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून तर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स का दिलेत? का तर तुमचं तिथं तुमची ब्रेन डेव्हलपमेंट किती झाले, तुम्ही ब्रेनला किती ताण देऊ शकता, तुम्ही किती लॉजिकल विचार करू शकता, याच्यासाठी ह्या एक्झाम असतात. तुमची जी पर्सनली डेव्हलपमेंट होणार आहे बॉडीची, त्याच्यासाठी हे एक्झाम ठेवलेले असतात. बरोबर? चला आपण पुढे जाऊयात. आता सगळ्यांना समजलं असेल तर येस टाईप करा बाळांनो. आता जर क्वेश्चन सगळ्यांना समजला असेल, क्वेश्चनचा आन्सर जर बरोबर आलंय असं वाटत असेल, येस टाईप करा. आणि माझाच क्लास नाही, बाकीच्यांचेही जे मराठी असू द्या तुमचा चॅप्टर, इंग्लिशचा असू द्या, बुद्धिमत्ता असू द्या, तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, आणि मॅथ मध्ये तर देणंच आहे, कारण मॅथ हा सब्जेक्ट असा आहे, तुम्ही चुकलात तर ते लगेच दाखवून देतं. भले मराठीत तुम्ही उकाराला थोडा सायलेंट आवाज दिला किंवा मोठा आवाज दिला, तिथे फरक पडत नाही. पण मॅथ हा असा विषय आहे की तुम्हाला पकडतो, पटकन पकडतो, जिथे चुकतं तिथे पकडतो. ओके, चला. आता हे आपल्या गोष्टी झाल्या होत्या, कोणाकोणाला माहितीये? तरी पण मी आज एकदा मला. रिपीट केलंय, बरोबर श्री? यस मॅम. हा, म्हणजे त्या दिवशीही मी हे त्या दिवशी मी हे घेतलं होतं, तरीही काही काही जणांना समजलं नाही. जेव्हा मी हे रिवाइज करायला लावते, तेव्हा मला समजतंय की काही जणांपर्यंत ह्या गोष्टी गेल्याच नाहीत, त्या कंडिशन तुम्ही अप्लाय केल्याच नाहीत. ओके, तर चला आता मी हे जे गोष्टी आहेत, हा आता बघा, when a number is multiplied by 1 the product is the number itself. म्हणजे जर तुम्ही एखाद्या संख्येने 1 ला जर मल्टिप्लाय करत असाल,
तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, ज्याने तुम्ही 1 ला मल्टिप्लाय केलंय तीच व्हॅल्यू तुमची आन्सर मध्ये येणार आहे. ओके, जेव्हा 1 ला तुम्ही मल्टिप्लाय करता. आता 1 ला कोणत्याही तुमची लॅक मध्ये असू द्या किंवा काही असू द्या. प्रज्वल बाळा, काही क्लास आहे का बाळा तुझा? अनम्यूट करते मी, एकदा आन्सर सांग मला. प्रज्वल, प्रज्वल, मी अनम्यूट करते बाळा तुला. जर तुला अनम्यूट होता येत नसेल ना, तर चॅट बॉक्स मध्ये सांग. तुझा काही पुढचा क्लास वगैरे आहे का? चला, तर आता बघा, मी तुम्हाला इथपर्यंत सांगितलं होतं. बाळा, मी तुला अनम्यूट करायचा प्रयत्न करते पण अनम्यूट होत नाहीये. काय प्रॉब्लेम येतोय का? मी अनम्यूटच्या याच्यावर बटन दाबते पण तुला काही अनम्यूट होत नाहीये, बाकीच्यांचं होत नाही. तुझा काही क्लास आहे का? येस ऑर नो? क्लास आहे का बाळा तुझा नेक्स्ट? ओके, चालेल बेटा, आपण हे रिवाइज केलेलंच आहे, तर तू लिव्ह झाला तरी चालेल. ओके, तर बघा, आपण हे घेतलेल्या गोष्टी आहेत, रिवाइज करणं तुम्हाला गरजेचं आहे. व्हेन अ नंबर इज डिवाइड बाय 1, द क्वोशंट इज द नंबर इटसेल्फ. म्हणजे काय येतं, जरी डिवाइड बाय 1 जरी केलं तरी क्वोशंट, आपला आन्सर काय येणार आहे, ज्याला आपण डिवाइड केलंय 1 ने, तेच आन्सर आपलं येणार आहे. ओके, त्याच्यानंतर व्हेन अ नंबर इज डिवाइड बाय इटसेल्फ, तर त्याची व्हॅल्यू काय येते, 1. जेव्हा आपण सारख्या संख्येला आपण डिवाइड करतो तर आन्सर काय येईल रे बाळांनो? आता मी 300 डिवाइड बाय 300 केलं, आन्सर काय येईल? 300 divided by 300. What is the answer? 3. 1. ओके, हा, तर कळला, हे थर्ड रूल कळलाय का? त्याच्यानंतर बघा विशान, जेव्हा आपण एखाद्या नंबरला 1 ने डिवाइड करतो तेव्हा त्याचं आन्सर हे तीच व्हॅल्यू येते ज्याला आपण डिवाइड 1 ने केलंय. ओके, त्याच्यानंतर बघा, व्हेन अ नंबर इज मल्टिप्लाइड बाय 0, तर आन्सर काय येईल? शिवम पवार, अनम्यूट करायचं. शिवम, शिवम, हा, जर आपण एखाद्या नंबरला, कोणताही नंबर घे, जर त्याला आपण 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येईल? 0. करेक्ट. आणि जर आपण डिवाइड केलं 0 ने एखाद्या संख्येला तर त्याचा आन्सर काय येईल? 0. ओके, करेक्ट आहे सगळ्यांना? आदिती बाळा, अनम्यूट करायचंय. आदिती, समजलं बाळा आजचा क्लास? अरे बाळा, तुझा आवाज नाही येत आहे. तुझा थोडासा आवाज ब्रेक येतोय आणि खूप असं लांबून आल्यासारखं असं येतोय. नो प्रॉब्लेम, समजलंय ना बाळा तुला? येस मॅम. हा, आता आला तुझा आवाज. मगाशी आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं ते समजलं? त्याच्यानंतर हेही आपण घेतलं होतं, इव्हन नंबर, ऑड नंबर, त्या आपले जे नॅचरल नंबर असतात 1 2 3 4 5 त्याचे स्क्वेअर काय येतात आणि नॅचरल नंबरचेच आपले क्यूब काय येतात, हे आपल्याला गोष्टी ह्या एकदम बेसिक लेवलच्या आहेत. हे तुम्ही लिहून ठेवलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे नोटबुक असेल तर व्हेरी नाईस.
त्याच्यानंतर बघा नंबर लाईन. हे आपण नंबर लाईन पण बघितलं होतं. डिस्टन्स काढण्यासाठी आपण नंबर लाईनचा यूज करतो. ABCD. ओके. तर आता बघा किती वाजलेत बाळांनो. मॅम 8-6 झाला. ओके. तर आपण हे उद्या घ्यायचं का? आदिती. येस मॅम. आता 8-6 झालेत ना. चालेल ना उद्या घेतलं तर? येस मॅम. ओके. तर आजचं सगळ्यांना समजलंय का? चॅट बॉक्स मध्ये यस टाईप करायचंय किंवा नो टाईप करायचंय? समजलं असेल तर यस, नसेल तर नो. श्री, अनम्यूट करायचं बाळा. मॅम हम्म. मॅम मला तुमचा नंबर पाहिजे. कशासाठी बाळा, काय प्रॉब्लेम आहे का? मॅम माझ्या मम्मीला पाहिजे. आहे का तुझी मम्मी तिथे? येस मॅम. हा, दे त्यांच्याकडे. हॅलो. हा मॅडम बोला ना. आम्ही याच्या अगोदर ते सोफिया मॅम आहेत ना, हा हा हा. त्यांचं आम्ही लिंक ओपन करत होतो. फक्त आता फ्रायडेला तुमचं केलं होतं, ओके सॅटरडेला. ओके ओके. तुम्ही गेल्या वीक मध्ये जेव्हा आपला मंडेला क्लास झाला तेव्हा नव्हता का तुम्ही? हो हो. नाही, त्या वीक मध्ये होतच नाही आम्ही. मंडेला नव्हता तुम्ही, गेल्या वीक मधल्या मंडेला? त्या ओके. मॅमची लिंक आली होती, सोफिया मॅमची. अच्छा. मॅम, सुफिया मॅडम जे आहेत ना ते मराठी मीडियमचं घेतात ऍक्च्युली. तर तुमचं म्हणजे हो मुलगा हो. मराठी मीडियमचा आहे की इंग्लिश मीडियमचा आहे? इंग्लिश मध्ये. हा, मग मी इंग्लिशचं घेतेय गेल्या वीक पासून. हो. त्यामुळे मग माझीच लिंक जॉईन करा सोमवारी तरी. ओके. हा, ठीक आहे ना. तर हा, मग बाकी काही सॅटरडेला थोडा प्रॉब्लेम आहे का प्रॉब्लेम मॅडम? झाला. मॅडमला कॉल केलं होतं आम्ही. हा हा मग हा. सॅटरडेला त्यांनी सांगितलं आम्हाला ते मराठी मीडियम आहे आणि ही इंग्लिश मीडियम आहे. हा बरोबर मॅडम. सुफिया मॅडम जे घेत आहेत ना हा ते मराठी मीडियमचं नवोदय घेत आहेत. म्हणजे मॅथ वगैरे असेल ना तर ते मराठी मीडियमचं असणार आहे. आणि मी जे घेते ते इंग्लिश हा हा. मीडियमचं आहे. हा, कसं झालं, फ्रायडेला दुसरा चॅप्टर झाला आणि सॅटरडेला आम्ही ओपन केलं तर हा शिकवलं तुम्ही. तर मग तेव्हा थोडं कन्फ्युजन वाटलं की म्हणजे त्या मॅडम दुसऱ्या सॅटर्डेला आहे असं वगैरे. सॅटर्डेला मॅडम माझा स्कॉलरशिपचा क्लास होता आणि काही नवोदयचे पण हो ऍड हो. झालेले होते. हा, हो त्यामुळं कसं हो. झालं होतं ते ठीक बॅच आहे. क्रिएट केल्यामुळं तशी, त्यामुळं त्या दिवशी चॅप्टर वेगळा होता. हम्म. बाकी अच्छा, हा समजतंय का ठीक मॅडम? आहे ना. श्रीला तुम्हाला काय वाटतं, श्रीला समजतंय का? हो, आता थोडं समजते याला वगैरे. कसं थोडं आता 8 दिवसात प्रॉब्लेम झालं, ते तिकडे झालं हा हा हा. आणि थोडं हा इकडे झालं ना. हम्म. तर 2 दिवस थोडंसं काय आता हा करा, चॅप्टर शिकू. 1च तास आपला क्लास असतो तर थोडं त्याला म्हणजे बाकी हे विद्यार्थ्यांना सांगते मी. पण आता तुम्ही बोलताय तर तुम्हाला हा फेस टू फेस सांगते की थोडंसं त्याला लक्ष द्यायला सांगा. कारण एक्झाम आपल्या जवळ हो आलेले आहेत आणि म्हणजे हो थोडंसं सिरियसनेसने थोडंसं लक्ष द्यायला लावा क्लासमध्ये. 1च तास असतो हो आपला, हो. जास्त आता नसतो. स्कूल हम्म. आणि स्कूलची पण चालू आहे उद्यापासून. हा हा हा. स्कूल एक्झाम. येस मॅम. कारण ठीक मी आहे. म्हणजे ठीक आहे. समजवण्याचा प्रयत्न करते. आता मुलांना जिथपर्यंत समजतं तिथपर्यंत मी प्रत्येकाला विचारते पण आहे. ज्यांना मला शक्य हो होईल ठीक तेवढ्यांना आहे ना, विचारते. काय प्रॉब्लेम नाही. हा. हा ठीक आहे ना मॅडम. त्याच्याबद्दल नाही बोलायचं होतं, फक्त ते लिंक बद्दलच बोलायचं होतं. ओके ओके. पण मी त्याला सांगते ते समजते ठीक ना आहे. त्याला? हो हो, समजतं वगैरे. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक. ठीक. ठीक आहे. चालेल. आणखी कोणाला काही डाऊट आहे का बाळांनो? गीतेश, आदिती, विशान, आराधना. आदिती, एनी डाऊट?
समजते बाळा? ओके. विशान,